नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 429वा. या भागामध्ये आपण 8 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालवणचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी कव्हर केली आहे, जी आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न पहिला आहे, भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे म्हणजेच किती, तर 70 लाखपेक्षा जास्त. लक्षात असू द्या, भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते होणार आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर पर्याय ब, सुरत. गुजरातमधील सुरत हे जे काही शहर आहे, तर ते भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे म्हणजेच 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले झोपडपट्टीमुक्त शहर होणार आहे. याची नुकतंच घोषणा गुजरात राज्य सरकारने केलेली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? भूपेंद्रभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आचार्य देवव्रत गुजरातचे राज्यपाल आहेत आणि गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2006 मध्ये 38% लोक हे झोपडपट्टीमध्ये राहत होते. त्याचं प्रमाण कमी होऊन आता फक्त 5% आलेलं आहे. म्हणजे सध्या आता किती, 5% लोक हे झोपडपट्टीमध्ये राहतात. लवकरच तेही पूर्णपणे नष्ट होऊन भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टीमुक्त शहर असणार आहे सुरत, जे गुजरात राज्यामधील आहे. इथे पर्याय क दिसतो ड दिसतो बघा, चंदीगड. चंदीगडवर देखील एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातील पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर कोणते आहे? तर ते आहे बघा, चंदीगड हे देशातील पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर आहे. पुढील दुसरा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. 21वे जागतिक मराठी संमेलन 2026 हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ते होणार आहे बघा, पर्याय क, पणजी गोवा या ठिकाणी 9 जानेवारीला होणार आहे. पणजी गोवा या ठिकाणी 21वे जागतिक मराठी संमेलन 2026. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर अनिल काकोडकर. डॉक्टर अनिल काकोडकर हे 21व्या जागतिक मराठी संमेलन जे पणजी गोवा या ठिकाणी होणार आहे, तर त्याच्या अध्यक्षपदी आहेत. उद्घाटक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत. स्वागताध्यक्ष कोण आहेत? तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो, पणजी गोवा या ठिकाणी होणार 21वे जागतिक मराठी संमेलन. अध्यक्ष आहेत अनिल काकोडकर, उद्घाटक आहेत देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष आहेत प्रमोद सावंत. तिसरा प्रश्न आहे, दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर ते बघा, पर्याय क, घोगला बीच, दीव. घोगला बीच, दीव या ठिकाणी दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. आवृत्ती कितवी असणार आहे? दुसरी आवृत्ती असणार आहे. पहिली आवृत्ती गेल्या वर्षी पार पडली होती आणि त्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक पदके ही जिंकली होती मणिपूरने. दुसऱ्या क्रमांकावर होतं महाराष्ट्र. पहिला क्रमांक पटकावला होता मणिपूरने, दुसरा क्रमांक पटकावला होता आपल्या महाराष्ट्राने. यामध्ये एकूण खेळ किती असणार आहेत? 8 खेळ असणार आहेत या आवृत्तीमध्ये दुसऱ्या. आणि आयोजक कोण असणार आहे? तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन हे याचे आयोजक असणार आहेत. पुढील चौथा प्रश्न आहे, 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड ही करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर गणेश चव्हाण. डॉक्टर गणेश चव्हाण यांची 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. अमेरिका येथील जगप्रसिद्ध लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये डॉक्टर गणेश चव्हाण यांच्या भरकाडी हा जो काही काव्यसंग्रह आहे बघा, तर या काव्यसंग्रहाचा समावेश हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कोठे? तर अमेरिका येथील जगप्रसिद्ध लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये डॉक्टर गणेश चव्हाण यांचा कथासंग्रह आहे भरकाडी. प्रश्न विचारला जाऊ शकतो, भरकाडी हा
कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे, तर तो आहे बघा गणेश चव्हाण यांचा, ज्यांची राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि त्यांचा हा ग्रंथ लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी समावेश त्याचा करण्यात आलेला आहे. त्यांचा हा भरकाडी हा कथासंग्रह आहे बघा, तर तो भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित आहे. पुढील प्रश्न आहे 5वा. कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले, तर भारताचे दुसरे CDS अनिल चौहान यांच्या हस्ते बघा कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे उद्घाटन हे नुकतंच पार पडलेले आहे. हे जे काही कार निकोबार आहे बघा, तर ते कोणत्या ठिकाणी आहे, तर अंदमान व निकोबार द्वीपसमूह या ठिकाणी आहे कार निकोबार. 2004च्या सुनामीमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं हे बेट आहे कोणतं, कार निकोबार जे काही बेट आहे बघा, तर जेव्हा 2004 साली सुनामी आली होती बघा, सुनामी, तर त्या सुनामीमध्ये सर्वाधिक नुकसान हे या कार निकोबारचं झालं होतं. मलाक्का जी काही सामुद्रधुनी आहे बघा, तर या जवळ स्थित आहे हे कार निकोबार बेट. पुढील 6वा प्रश्न आहे, नुकतंच 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी दुर्मिळ चंदनी बिबट्या आढळलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर नुकतंच 2026 मध्ये पर्याय विजयनगर कर्नाटक या ठिकाणी बघा दुर्मिळ चंदनी बिबट्या हा आढळलेला आहे. कोठे, तर विजयनगर कर्नाटक या ठिकाणी. कर्नाटकला बघा चंदनभूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. चंदनभूमी म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते, तर चंदनभूमी म्हणून कर्नाटक राज्यास ओळखले जाते. विजयनगर जिल्ह्यातील जंगलामध्ये चंदनी रंगाचा बिबट्या हा जो काही आहे बघा, तर त्याची नुकतंच नोंद झालेली आहे. आणि अशा रंगाचा देशातील हा दुसराच बिबट्या ठरलेला आहे. चंदनी रंगाचा बिबट्या कितवा ठरलेला आहे, तर देशात दुसरा ठरलेला आहे. या अगोदर 2011 मध्ये बघा राजस्थान राणकपूर राजस्थान या ठिकाणी बघा या चंदनी बिबट्याची नोंद झाली होती आणि तो पहिला ठरला होता. त्यानंतर आता बघा विजयनगर कर्नाटक या ठिकाणी या बिबट्याची नोंद झालेली आहे आणि तो देशातील दुसरा ठरलेला आहे. हे जे काही चंदनी बिबट्या असतात बघा, चंदनी बिबट्या, तर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्ट्रॉबेरी बिबटे म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्ट्रॉबेरी बिबटे म्हणून ओळखले जाते या चंदनी बिबट्यांना. पुढील 7वा प्रश्न आहे, खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे अनावरण हे नुकतंच कोणाच्या हस्ते करण्यात आले, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते बघा खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेले आहेत. आता धर्मेंद्र प्रधान कोण आहेत, तर केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे, तर व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार हा पर्याय ब डेल्सी रॉड्रिग्स यांनी बघा व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार हा नुकतंच स्वीकारलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. या अगोदर कोण होते व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष, तर या अगोदर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष होते निकोलस मादुरो होते बघा, ज्यांना अमेरिकेने सध्या अटक केलेली आहे. आणि त्या अटक केलेल्या निकोलस मादुरो यांच्या जागी आता व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार हा डेल्सी रॉड्रिग्स यांनी स्वीकारलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. हे झाले माहिती सगळं करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन. प्रश्न पहिला होता, भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टीमुक्त शहर कोणते होणार आहे, तर पर्याय ब सुरत गुजरात हे बघा भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टीमुक्त शहर असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, 21वे जागतिक मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर पर्याय क पणजी गोवा या ठिकाणी 21वे जागतिक मराठी संमेलन 2026 हे होणार आहे. तिसरा प्रश्न आहे, दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले,
तर पर्याय क घोगला बीच दीव या ठिकाणी दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. चौथा प्रश्न आहे, 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय क डॉक्टर गणेश चव्हाण यांची 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? तर CDS अनिल चौहान यांच्या हस्ते पार पडलेले आहे. 6वा प्रश्न आहे, नुकतंच 2026मध्ये कोणत्या ठिकाणी दुर्मिळ चंदनी बिबट्या हा आढळलेला आहे? तर पर्याय अ विजयनगर कर्नाटक या ठिकाणी दुर्मिळ चंदनी बिबट्या हा नुकतंच आढळून आलेला आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे अनावरण हे कोणाच्या हस्ते पार पडले? तर पर्याय क धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते खतबात ए मोदी या उर्दू पुस्तकाचे अनावरण नुकतंच पार पडलेले आहे. 8वा प्रश्न आहे, व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर पर्याय ब डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.